हिंगोलीच्या वसमत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अनोखं अभिवादन करण्यात आलेलं आहे। शहरातील बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये तब्बल 2400 स्क्वेअर फूट आकाराची शिवरायांची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात आली आहे। ही रांगोळी साकारण्यासाठी 15 क्विंटल रांगोळी रंग वापरण्यात आलेला असून 25 विद्यार्थ्यांनी 3 दिवस मेहनत घेऊन ही प्रतिमा साकारली आहे। ओडिशामधील अनेक तरुण विणकर आपल्या पारंपरिक व्यवसायातून दूर जात असताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते विणकर श्रीकांत दास यांनी आधुनिक आवड आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेत या कलेला नवं रूप दिलेलं आहे। श्रीकांत दास यांनी महाराष्ट्राच्या थीमवरती आधारित एक वैशिष्ट्यपूर्ण साडी तयार केली आहे। यासाठी त्यांनी पारंपरिक फोडा आणि जाला या विणकाम तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि या साडीवरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित प्रतीकं प्रामुख्याने कोरण्यात आली आहेत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा थेट साडीवर विणली गेली आहे। आश्चर्य म्हणजे ही राजमुद्रा चक्क ओडिसात विणली गेली आहे। यामुळे ओडिसातील हा साडी विणकर सध्या महाराष्ट्रात चांगला चर्चेत आलाय। हे आहेत विणकर श्रीकांत दास। श्रीकांत दास हे ओडिसातील भुवनेश्वरमध्ये साडीवर विणकाम करण्याचं काम करतात। यात श्रीकांत दास यांनी मराठी संस्कृतीवर आधारित शिवरायांच्या राजमुद्रेचं साडीवर विणकाम केलंय। बदलत्या काळाची गरज ओळखून ऐतिहासिक गोष्टींना उजाळा मिळावा या अनुषंगानं श्रीकांत दास यांनी ही साडी विणली आहे। या साडीवर शिवरायांशी संबंधित प्रतीकं प्रामुख्यानं विणण्यात आली आहेत, ज्यामध्ये महाराजांचा राजतिलक, जिरेटोप यांचा समावेश आहे। साडीच्या पदरावर आकर्षक असा राजमुद्रेवरील ओळींचा समावेश करण्यात आलाय। यासाठी श्रीकांत दास यांनी पारंपरिक फोडा आणि जाला या विणकाम तंत्राचा वापर केलाय। एक साडी पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळपास 1 महिना लागलाय। पहले जो मैं रोजलिनी मैडम के पास काम करता था, वो रोजलिनी मैडम और सुलभा मैडम ने मिलकर आए कि मुझे बोला कि ये शिवाजी महाराज का एक महाराष्ट्र का एक साड़ी है, बना पाओगे कि नहीं। मुझे स्क्रिप्ट में समझ में आया कि थोड़ा इसमें हिंदी का लेटर है, उसको कैसे बुनाई होगा, कैसे थोड़ा माइंड मेकअप करके मैं उनके साथ डिस्कशन करने के बाद मैंने फाइनल किया कि हो जाएगा। मैं जो मैं 20 साल से बुनाई कर रहा हूँ, तो एक्सपीरियंस तो मुझे था, लेकिन हिंदी मैंने जो पढ़ाई के बाद दिक्कत हुआ फिर भी हो गया, क्योंकि उसको तो मिरर के हिसाब से बुनाई करना पड़ेगा ना, इसलिए बहुत थोड़ा डिफिकल्ट था। ओडिशातील रोजालिन दास आणि महाराष्ट्रातील सुलभा यादव या 2 महिलांमुळे श्रीकांत दास यांनी ही राजमुद्रा विणली आहे। या दोघी महिलांनी सरना नावाच्या वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली आहे। ओडिशाच्या हातमाग साड्यांचा प्रचार करणं आणि इतर राज्यांशी सांस्कृतिक संबंध जोडणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे। त्यांनी श्रीकांत दास यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रासाठी ही विशेष साडी तयार करण्याची विनंती केली होती, ज्यातून ओडिशाचा विणकाम वारसा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा यांचा हा सुंदर संगम घडून आला। मला असं जाणवलं की नाही, शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला खूप मोठं महत्त्व आहे, ऐतिहासिक वारसा आहे, आपल्याला त्याचा प्रचंड अभिमान आहे। तर आपण महाराजांची शिवमुद्राच याच्यामध्ये आणली तर बरं पडेल। आणि मग त्यानंतर आमचा हा प्रवास सुरू झाला की शिवमुद्रा ह्या साडीच्या पदरावर कशी आणता येईल। त्याच्यामध्ये आम्ही श्रीकांत दास जे आहेत गोपाळपूर क्लस्टरचे, त्यांना स्क्रिप्ट विणकामात त्यांची जरा स्पेशालिटी आहे। ते जेव्हा स्क्रिप्ट म्हणजे अक्षरं जेव्हा पदरावर आणतात, तेव्हा त्या अक्षरांच्या त्याचं प्रपोर्शन, वेलांटी, उकार हे त्यांचं खूप प्रिसाईज असतं। मग त्यांना पण त्याच्यावर खूप विचार करावा लागला, कारण ते आहेत उडिया, त्यांना इंग्लिश लिहिता येतं, पण मराठी देवनागरी अक्षरांची त्यांना एवढी सवय नाही आहे। श्रीकांत जी को चुना क्योंकि वो सबसे जाने माने मतलब कलाकार हैं या बुनकार हैं, और पहली साड़ी में हम लोगों ने हम्पी चैरियट के मोटिव को लेके आए थे, जो कि बहुत पॉपुलर हुआ, लोगों ने बहुत सराहा उसको और ये काफ़ी लोगों तक पहुंचा।
तो हम लोगों ने सोचा कि क्योंकि मेरी जो सहकर्मी हैं सुलभा जी, वो महाराष्ट्र के हैं, तो हम लोग का इंडिया सीरीज़ में जो दूसरा एडिशन डालना था, हमें लगा हम महाराष्ट्र के कुछ हेरिटेज को लेके वीव करेंगे। तो शिवाजी महाराज का जो शिव मुद्रा है उसको हम लोगों ने प्रस्तुति उसकी करी गोपालपूर टसर साडी में। परंपरेत राहून नाविन्य जपणाऱ्या श्रीकांत दास यांनी ओडिशाची हातमाग कला आपली सांस्कृतिक ओळख टिकवून कशी प्रगत होऊ शकते याचं उत्तम उदाहरण समोर ठेवलंय।